सागरची गाडी. नमस्कार मित्रांनो, मी परेश गायकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अगदी नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, प्रथम तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. उझो नवीन जर्सी कशी वाटली? तर मित्रांनो, ह्या जर्सीवर आपला हा मोठा व्हिडिओ मला वाटतं पहिल्यांदाच आहे. त्याच्या आधी शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. तर मी सांगायचं झालं की आत्ता मी आलो फिशिंगला. घरून हे दाखवते का, सागर आणि कल्पेश भाऊ, म्हणजे सागर MW आणि कल्पेश बंधू, हे दोघं माझ्या पुढे गेले फिशिंगला. आत्ता मी सध्या एकटाच आहे. मी 7:15 वाजता घरून निघालो आणि आत्ता मला वाटतं 7:30 वाजले असतील. या स्पॉटला मी काल पण आलो होतो. काल आम्हाला चांगल्या कॅचेस झाल्या होत्या आणि मी 8:30 वाजेपर्यंत फिशिंग करणार आहे. असो, जाऊ दे त्यानं पुढं. आज त्यानं बोलले नाही मी, त्यात पाणी जरा जास्त असणार आहे आणि त्या स्पॉटला फिशिंग करायला जरा अडचणच आहे, कारण झाडं आहेत आणि जो कातल असतो, वा मुंगूस दिसला, जो कातल असतो तो पाण्याखाली बुडायला आहे जिथं आम्ही उभं राहतो. तर आज हे त्यांना माहिती नाही, आता गेल्याच्या नंतरच बघू. आणि आम्ही निघालो सोबत, ते मला आमच्या नाक्यावर थांबले होते. पण काय झालं की मला सगळं तयारी करून यावं लागतं. घरी कोंबड्या, बकऱ्या, मांजरी, कुत्रं यांना थोडं थोडं खाणं टाकून येतो. 1 तासभर चाललं असं, कारण मला पण 1 तास फिशिंग करायचे असतं. झालं आता आपण थोडासा मध्ये व्हिडिओ पॉज केला होता, कारण एवढा मोठा व्हिडिओ करता येणार. आणि आता आलो स्पॉटला, आपले पोचलो आहोत. खांदा जड झाला, बॅग जाम जड आहे, कारण पाण्याच्या 2 बॉटल भरल्यात त्यात ना. मी पाणी सोबतच आणतो. बघूया आता सागर म्हात्रे आणि कल्पेश बंधू काय करतात ते. स्पॉटला पोचलेत. मला वाटतं उभं राहण्यासाठी जागा आहे का बघतोय मी, पण नाही. झाडावर उभं झाडावर बसून फिशिंग चाललं यांची. दाखवतो तुम्हाला मी. सागर म्हात्रेंची फिशिंग करण्याची नवीन टेक्निक बघा आता. सागर म्हात्रेची 2 जिताड मिस झाली बोलते. सागर म्हात्रे आता वरून उडी मारणार झाडावरून, डोक्याकडून. हे बघा, हे सागर म्हात्रे फिशिंग बघा कशी करतात. आणि कालचे सुपरस्टार बंधू. चला, तर त्या स्पॉटला आपल्याला फिशिंग करण्यासाठी अजिबात जागा नाही आहे. तर कारण सागर भाऊ आहेत ते झाडावर वरती चढून फिशिंग करतात, तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये. आणि बंधू साईडला बसून करतात. आणि आमचं सगळ्यांचं 9 फुटाचंच रॉड आहे. मी आज बेट कास्टर आणला नाही, तो नागावर ठेवला. त्याच्यामुळं काय होतं की झाडांना टीप लागते आणि डेंजर आहे ते आपल्यासाठी. म्हणून मी जाते पुढं आणखी एक नवीन स्पॉट शोधायला. तर आणखी 5 मिनटं कदाचित मला चालावं लागेल. हे बघा, ह्या झाडातनं मला जायचं आता. इथून पण एक मला स्पॉट दिसते, तर मी इथंच जाण्याचा प्रयत्न करते. बघूया, बायचान्स आपल्याला काय मिळालं तर मिळालं, फक्त चिखल नसला पाहिजे. आहे एक नवीन स्पॉट मिळालं, बघूया इथे आपल्याला काय मिळते काय. 7:30 वाजलेत आणि 8:30 वाजेपर्यंत मला फिशिंग करायची आहे. बॅग ठेवण्यासाठी जागा जिथे उभा आहे ना तिथेच ठेवतो. आणि हा बघा, हानसा चिखल आहे. आता हात तुडवत जायचं आहे मला. बघूया आपल्याला काय तर कॅचेस होतात काय. कॅचेस तर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहेत, फक्त मेमरी फुल नाही झाली पाहिजे. तर जोडून खा माझ्यासोबत PG फिशिंग यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.
पहिलाच मला ह्या वरती झाडावरून बघा, वरती आहे मी झाडावर, आपल्याला गोबरा मिळाला. ह्या स्पॉटला कधीच गोबरा लागत नाही. बंधू दाखवा थोडासा. हो का, जरा चांगल्या साईजचा आहे हा. बर्कलीच्या रबर शॅडला मिळाला आहे. टाका हाकीमध्ये. आणि माझे माझे मोबाईलची जी मेमरी आहे ती फुल झाली, त्याच्यामुळं आपल्याला कॅच दाखवता आली नाही. आता थोडंसं काहीतरी त्यातलं डिलीट केलं. आता 1-2 पिक्चर आहेत ते डिलीट करते आणि बाकीचं दाखवते. आणि बंधूंना एक कॅच झालं आहे 12 कॅचवर. ताम जवळजवळ अर्धा किलोची ताम आहे ती. सागर MW नेहमीप्रमाणे पणू होती, त्यांना काहीच मिळाले नाही. हां, भूता असू शकतात ह्या स्पॉटला, भूता यायच्या. बर्कलीला पहिलीच कॅच गोबरो. मी पण पहिल्यांदाच, मला लागलेलं मागं स्ट्राईक झाली होती, पण तो जोपर्यंत पाण्याच्या बाहेर नाहीत तोपर्यंत कशाला बोलायचं गोबराच आहे म्हणून. हा बघा, हलूर आहे, कसा उन्हात दिसतंय काय माहिती, पण मस्त आहे. पहिलीच कॅच आहे याच्यावर. हा पुढे मग काय. आणि ही आता तांबीसाठी टाकलाय खास. तुम्हाला खोटं वाटलं ना मला लागलंय ते? काय गंड होतं, मला वाटतं खोटं वाटलं. पहिलेच काठला कधी लागतं असं वाटतं का तुम्हाला? मला त्याची पहिलेच काठला लागलेली हो, पण ती गेली मोठी होती ना आणि झिगड पडला बारीक तिला. तो ट्विस्टरला उजो ट्विस्टर पिंक कलर. Cruising in my lane fast, call it high speed. I've been working hard, yeah, I've been working nightly. If you think you'll win, ha, not likely. I be taking shots, yeah, cold-blooded, icy. Watching numbers grow is what I call sightseeing. In the front row, run it up when they hype me. The following grows, they know how to ignite me. Call me CEO, I've been running right, see. And I ain't playing games, I create my own lane, making pleasure out of pain, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका. आणि आज आपल्याला एक ताम आणि एक गोबरा मिळाला आहे. ताम मिळाली ती म्हणजे बंधूना 12 कॅच लूरला, आणि मला ह्या 1 मिनटं दाखवतो. हा जो बर्कलीचा आहे ना, याला एक गोबरा मिळाला ह्या स्पॉटला पहिल्यांदाच. आणि एक जिताड आपलं जे होतं ते सुटलं म्हणजे एकदम मी जो लूर उचलत होतो त्या टायमातच ते त्याने स्ट्राईक दिली आणि उचललं आणि पडलं ते खाली. मी दाखवतो काय काय भेटलं ते. बर्कलीला कुठं ठेव. एक मिनिट, गाव टाकणी हे बघा, हे गोबरा आहे आणि एक ताम आहे. उडते जिवंत आहे. थंबनेलला असाच फोटो ठेवते आता.